नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मशरूम शेती. मशरूम शेती हा मुळात बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे. आज मशरूमची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे, कारण अल्पावधीत ते शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करत आहे. मशरूमची लागवड ही भारतातील पैशाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतकरी करतात. त्यासाठी आपल्याला थोडी जागा किंवा जमीन असणे आवश्यक आहे. जे लोक भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक आहेत ते एखादी खोली भाड्याने घेऊन ही शेती करू शकतात. मशरूम शेतीचे उत्पादन सूर्यप्रकाशाशिवाय, सेंद्रिय खतावर आणि बिना सुपीक मातीशिवाय ह्याची वाढ होते. मशरूम शेतीमध्ये उत्पादन देण्याची प्रचंड क्षमता आहे. ही शेती करण्यासाठी आपण वरचा मजला किंवा मोकळ्या हवेच्या खोलीत देखील ह्याची सुरुवात करू शकतो. चला आज आपण जाणून घेऊया अशाच एका मशरूम उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा. हा माझा तृप्ती नमस्कार, माझं नाव ऋतिक तरैयाले राजपूत, नरसिंहा मशरूम फार्मिंगचा उद्योजक. आज मी आलो आहे कुंभेफळ येथे काकासाहेब मते यांच्या मशरूम फार्मला भेट द्यायला. आमचे जे क्लायंट आहे त्यांनी आमच्याकडून 5 किलो बी घेतला आहे आणि सक्सेसफुल मशरूम फार्मिंग करतात. यास आहे हे आहेत आमचे क्लायंट काकासाहेब मते, कुंभेफळ येथे सक्सेसफुल मशरूम फार्मर. आपण यांच्या ॲड्रेसवर भेट देऊ शकता आणि बघू शकता कसं काम चालतं ते. तुम्हाला यांचं मी फार्म दाखवतो, या बघा. यांनी 5 किलो इकडे यांनी 5 किलो पासून 50 बॅगा तयार केल्या. सक्सेसफुली मशरूम उगवल्या. हे बघा, आपण बघू शकता यांनी कशा प्रकारे बॅग भरून व्यवस्थित प्रकारे मशरूमची शेती सुरू केली आहे. कमी जागेत, कमी खर्चात, कमी भांडवलीत. ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी गोंगपट आतरवले. पाणी स्प्रिंकलर केल्यामुळे ह्युमिडिटी मेंटेन राहते. त्यांनी व्यवस्थित प्रकारे हा प्रयोग सक्सेसफुल केला आहे. नेटचं कपडा बांधलेलं आहे, जेणेकरून टेम्परेचर याच्यामध्ये हीट आतमध्ये येऊ नये, वरच्यावर हीट बाहेर जायला. आपण छोट्या जागाही घरी बसून आपण 1 किलो पासून चालू करू शकता हे काम. आणि आपल्याकडे जर आपण जर शेतकरी असाल तर असं शेड टाकून आपल्या शेतात आपण व्यवस्थित प्रकारे चालू करू शकता, कमी भांडवली. अशा प्रकारे छोटा रॅक करून आपण याला मशरूम लटकवता येतात. अशा प्रकारे असे तुम्ही इथं वर लाईनीने हँगिंग 5 ते 10 एका लाईनीत बसू शकतात. यांचा हँगिंग रूम हे यांनी बांबू सिस्टम केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतात. आणि एकदम स्वस्त पद्धतीने केलं आहे, एकदम बेस्ट पद्धतीनं. आणि असं हे बॅग भरलेलं आहे. बॅगला तर मशरूम बॅगला मशरूम प्रोडक्शन चालू झालं आहे. ह्युमिडिटी मेंटेनसाठी गोंगपट आतरवले यांनी आणि स्प्रिंकलर करतात ते दिवसातून 3 ते 4 वेळेस. आणि सक्सेसफुल पद्धतीने मशरूमची उगवणूक करतात. धन्यवाद. नरसिंहा मशरूम फार्मिंग मी गेल्या वर्षी प्लॅनला व्हिजिट दिली होती त्यांच्या स्वतःच्या. आणि तिथून माझा एक उत्साह निर्माण झाला की आपण शेतीला एक जोडधंदा म्हणून मशरूम एक लागवड करावी व असं मनात इच्छा झाली. मी जवळपास 5-6 प्लॅन म्हणजे जिल्ह्यामध्ये व्हिजिट दिली. मग तिथं बघितलं की बुवा त्याचं मशरूमचं इतकं म्हणजे फायदे की आरोग्यासाठी 100% ते काम करतं. आणि जे बाय प्रोडक्ट बी भरपूर बनतात त्याचे, म्हणजे पापड, लोणचं, बिस्किट, सूप बनतं, मसल पावडर बनतं त्याचं. आणि त्याचं मॉर्जिंग जवळपास 50%च्या आसपास आहे त्याची मॉर्जिंग. आणि लो बजेटमध्ये आपला व्यवसाय चालू होतो. त्याच्यापासून आपल्याला 50% मॉर्जिन राहिल्यामुळे एक घराला एक चांगलं उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतं. आणि उत्पन्न मिळाल्यामुळं आपला उदरनिर्वाह त्याच्यावरती भागतो आपला. आता मी ढिंगरी आळंबीचं स्पॉन्स घेतलं होतं यांच्याकडनं. आणि आता माझं उत्पन्न चालू झालेलं आहे त्याच्यात. आता याच्यामधून मार्केटच्या अनुसार आता जागेवरून आपण रेट ठेवलेला आहे 250 रुपये kg ओल्याचा. आणि पॅकिंग रेट आपला 400 रुपये ओला. आणि ड्रायचं आपण ज्याला जसं कस्टमरला जर ड्राय पाहिजे असेल हॉटेलसाठी
तर आपण त्यांना पण ती प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून काय आहे की आता याच्यामध्ये एक जलद गतीने येणारं प्रोडक्शन आहे. आणि एक शेतकऱ्यांनी या दृष्टीनं बघायला पाहिजे की अल्पभूधारक शेतकरी ज्यांना आता काही पाणीचं कमतरता आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये आपण करू शकता, उत्पन्न काढू शकता. याच्यामध्ये 300-350 व्हरायटी आहे. सागर काजूचं उत्पन्न घेतलं सगळ्यात महाग व्हरायटी याच्यामध्ये. आता हे सुरुवात ऑयस्टर मशरूममधून ढेंगरी आळ्यामधून करायला पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आतमध्ये चला तुम्हाला म्हणजे मी आता एक थोडासा प्लॅन केलेला आहे आपण की जेणेकरून आता माझी सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये कशामध्ये हे उत्पन्न घेण्यामध्ये. बघू शकता तुम्ही आता हे माझं पहिलं उत्पन्न आहे. मी आता उत्पन्न निघलेलं आहे समजा. आता मी याला काढण्यासारखं योग्य झालेलं आहे. आता हे उद्या मी याला काढू शकतो भाजीसाठी. आणि एक मला स्वतः हे पहिलं उत्पन्न असल्यामुळे की मी स्वतः भाजी करून खाणार आहे याची. तुम्ही बघू शकता आता मी एक छोटासा प्लॅन केलेला आहे. माझा हे नव्हतं याच्यामध्ये काय नव्हता म्हणजे रुची नसल्यामुळे तरी मी प्रयत्न केला आणि मला त्याच्यातून एक उत्पन्न आता सुरुवात झालेली पहिली उत्पन्नाची माझी. तुम्ही बघू शकता आतमध्ये इकडं मी टेम्परेचर कवर मारून ठेवलेली आतमध्ये. इकडे ही माझं ओपन रूम आहे आणि टेम्परेचर कवर रूम आहे माझी. याच्यामध्ये पण आता हे सुरुवातीला एक बॅच आहे जवळपास 10-12 बॅच दिसताय तुम्ही. याच्यामध्ये उत्पन्न निघणं चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता. आणि ही पण सेकंड बॅच आहे आणि ती थर्ड बॅच आहे. थर्ड बॅचला सुद्धा पण आता ती याची उत्पन्न निघणं चालू झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये रॅकमध्ये ठेवणार आहे जेणेकरून कस्टमरला चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे आपण. त्याच्यामधून म्हणजे आरोग्य आपलं 100% चांगलं राहणार आहे. तर आपण एक आज हे छोटंसं आपलं थोडंसं 50% आपलं यश आलेलं आहे पण आपण याच्यात 75% यश येणार आहे. याच्याकडे आपण जास्त म्हणजे मार्गदर्शन घेऊन चांगलं उत्पन्न काढून चांगलं लोकांचं आरोग्य कसं सुधरेल याच्याकडे आपण प्रयत्न करणार आहे. जे हाताचे हात पाय हे दुखतात त्याच्यासाठी काम करतं, कंबरला काम करतं, तुमच्या रक्ताला काम करतं, तुम्हाला मेमरीला काम करतं, तुमच्या शुगर मेंटेन ठेवतं, कॅन्सरवर मात करतं, त्याच्या बीपी शुगर थायरॉइड याच्यासारख्या बिमाऱ्या याच्यावरती ते चांगलं 100% म्हणजे काम करतं. ते याचं सेवन केलं तुम्हाला कॅन्सर व्हायची भीतीच नाही. 100% नाही. जे अल्कोहोल घेणार आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे जे आतून कातडी सडलेले असते ते कातडी सुद्धा ना वापस रिटर्न आणून देण्याची क्षमता मशरूम मध्ये. तर आपण 100% मशरूम खायला पाहिजे.